आपण जे सीटी स्कॅन एमआरआय मध्ये जे कॅन्सरची गाठ ज्याला म्हणतो, हे गाठ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ॲबनॉर्मल सेल्सचा एक गोळा बनलेला बॉडीमध्ये असतो आणि हा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बनत असतो. एका किंवा 2 दिवसांमध्ये हे गाठी बनत नसतात. सो कोलन आणि रेक्टम कॅन्सर म्हणजे गुदाशय आणि आतड्यांचा कॅन्सर जो असतो त्याचे लक्षणं खूप सिंपल आहेत आणि हे लगेच आपल्याला कळतात. ते सिम्पटम्स पिक करणं किंवा त्याची खबरदारी बाळगणं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. कोलोनोस्कोपिक स्क्रीनिंग आपण सांगितलं, डेफिनेटली रिकमेंडेड गाईडलाईन अनुसार आपण काय 45 का 50 कधी स्क्रीनिंगचं आपण इनिशिएट करायला सांगतो. आता आपण जर का ऑस्ट्रेलियन सोसायटी बघितलं, UK, अमेरिकन सगळीकडे बघितलं, ते म्हणतात की 45च्या वरती इव्हन इन्शुरन्स सुद्धा तुम्ही कोलोनोस्कोपिक स्क्रीनिंग केल्याने कॅन्सर घेऊन आला तर हे म्हणत नाही. इंडियामध्ये तो वेल डॉक्युमेंटेड किंवा व्हॅलिड नाहीये, तरी सुद्धा इंडियामध्ये आपण कोणत्या एजला एक ह्या एज पासून तर कामी नाही कोलोनोस्कोपी करून घ्या असं सांगायला काय हरकत नाही. कोणामध्ये करायला पाहिजे. नमस्कार, पुन्हा एकदा गटफिट क्लब मध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपल्यासोबत डॉक्टर प्रतीक पाटील हे एक ऑन्कोलॉजिस्ट आहे. आज आपण त्यांच्यासोबत कोलोरेक्टल कॅन्सर हा जगामधला तिसरा अतिशय धोकादायक कॅन्सर आहे. ह्याबद्दल कोलोरेक्टल म्हणजे काय, कोलोरेक्टल कॅन्सर कधी होतो, कसा होतो, स्क्रीनिंग कसं करायचं, ट्रीटमेंट कसं करायचं, ह्याबद्दल सविस्तर आपण डिस्कशन केलेलं आहे. तरी तुम्ही हा पूर्ण व्हिडिओ बघून घ्या आणि पूर्ण ऐका, जेणेकरून तुम्हाला किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणाला ह्याचे जर का लक्षणं असतील, काय करायला पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे ह्याचं तुम्हाला पूर्ण माहिती भेटेल. तरी वेळ न घालवता आपण डायरेक्टली पॉडकास्ट ऐकूया. नमस्कार, आज आपण गटफिट क्लबमध्ये आज एक महत्त्वाच्या टॉपिकवरती डिस्कशनसाठी डॉक्टर प्रतीक पाटील सरांना बोलवलेलं आहे. प्रतीक पाटील सर हे एक मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट आहेत, कॅन्सर तज्ज्ञ आहेत. कोलोरेक्टल कॅन्सर हा जगामधला सर्वात 3 नंबरचा महत्त्वाचा एक कॅन्सर, ज्याचे नंबर सगळ्यात जास्त आहेत, त्या कॅन्सरचा अवेअरनेस मंथ म्हणून मार्च आपण सेलिब्रेट करतो. कोलोरेक्टल कॅन्सर हा अर्ली स्टेजमध्ये जर डायग्नोसिस झाला त्याच्यावरती खूप चांगला निदान करता येतो. तर आपण सरांना आपल्या गटफिट क्लबमध्ये स्वागत करूया आणि कोलोरेक्टल कॅन्सर बद्दल सरांसोबत आपण आज डिस्कशन करूयात. थँक्यू. सर, आपण पॉडकास्ट चालू करण्याच्या अगोदर मला असं वाटतं, एक गोष्ट MBBS झाल्यानंतर लोक MD करतात, MS करतात आणि त्यानंतर सुपर स्पेशलायझेशन करतात. तुम्ही ऑन्कोलॉजी हा सब्जेक्ट का बरं निवडला, ह्याच्याबद्दल थोडक्यात सांगू शकता का सर? डेफिनेटली हा खूपच इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे आणि हा प्रश्न ऑलमोस्ट सगळेच विचारतात की कॅन्सर सारखी एखादी पेशंट पर्स्पेक्टिव्ह जर का आपण बघितलं गेला तर ही एक डिप्रेसिंग फील्ड कन्सिडर केला जाते. कारण कॅन्सर असल्यावर कोणताच पेशंट, नातेवाईक किंवा कोणीही त्यामध्ये खुश नसतं. अर्थातच हा खूप मोठा शब्द आहे आणि ऐकल्यानंतर आपल्याला कॅन्सर आहे ऐकल्यानंतर बऱ्याच पेशंटच्या पायाखालची जमीन ऑलमोस्ट सरकते. सो मी पण जेव्हा लहानाचा मोठा झालो, MBBS करत असताना, MD करत असताना बरेच लोक माझ्या फॅमिलीमध्ये आणि माझ्या फ्रेंड्समध्ये सुद्धा मी कॅन्सरनी ग्रस्त होताना बघितलेले आहेत. त्यातले काही रिकवर झाले, काही त्यामध्ये त्यांची डेथ सुद्धा झाली. सो त्यामुळेच मी कॅन्सरमध्ये स्पेशालिटी करायचा निर्णय घेतला आणि जास्तीत जास्त याच स्पेशालिटी थ्रू कॅन्सरनी ग्रस्त असलेल्या पेशंट्सला माझी मदत व्हावी, माझ्या अभ्यासाचा त्यांना काही फायदा व्हावा आणि यासाठीच मी स्पेशालिटी ही परस्यू केली. सर, एक छोट्या शब्दामध्ये कॅन्सर हा वर्ड ऐकल्यानंतर, कर्करोग ऐकल्यानंतर प्रत्येकाला भीती वाटतं. प्रत्येकाला त्या गोष्टीचं डायग्नोसिस झाल्यानंतरच एक 50% म्हणजे जीव गेल्यासारखं, डेथ असल्यासारखं असं वाटतो. तर कॅन्सर हा नेमका आहे काय आणि तो एखाद्याला शरीरामध्ये होतो का, ह्याला एक साध्या सोप्या मराठीमध्ये लोकांना कळेल असे सांगू शकता का? सो नक्कीच. कॅन्सर हे मुळात काय असतं तर हे ॲबनॉर्मल सेल्स असतात. आपल्या बॉडीमध्ये आपली बॉडी सेल्स थ्रू बनलेली आहे. 100 कोटी सेल्स सोबत जेव्हा येतात तेव्हा एक ह्युमन बॉडी तयार होते. हे सगळे नॉर्मल सेल्स असतात. प्रत्येक सेलला माहीत असतं त्यांना फंक्शन बॉडीमध्ये काय करायचं आहे, त्यांना गट मोटिलिटी करायची आहे, त्यांना तोंडामधला सलायवा बनवायचा आहे, डोळ्यामध्ये पाणी बनवायचं आहे. हे सगळं सेल्सचे काम असतं, फंक्शन असतं. उदाहरणार्थ, तर असे सगळे जे नॉर्मल सेल्स असतात त्याच्यामुळे बॉडीचे फंक्शन होत असतात. कॅन्सर काय आहे? कॅन्सर हे ॲबनॉर्मल सेल्स आहेत. ॲबनॉर्मल सेल्स ते बऱ्याच कारणांमुळे होतात, जे आपण पुढच्या या पूर्ण प्रवासामध्ये ऐकणारच आहोत की ते ॲबनॉर्मॅलिटीज काय होतात. पण हे ॲबनॉर्मल सेल्स जेव्हा बॉडीमध्ये वाढायला लागतात तर यालाच आपण कॅन्सर म्हणतो. आपण जे CT स्कॅन, MRI मध्ये जे कॅन्सरची गाठ ज्याला म्हणतो,
हे गाठ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून ॲबनॉर्मल सेल्सचा एक गोळा बनलेला बॉडीमध्ये असतो आणि हा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम बनत असतो. एका किंवा 2 दिवसांमध्ये हे गाठी बनत नसतात. सो कॅन्सर हे ॲबनॉर्मल सेल्स असतात जे काही ना काही डिफेक्टमुळे तिथे बनलेले असतात. म्हणजे जो काही गाठ बनतो शरीर तो क्लीन अप नाही करू शकत, म्हणून एक मोठा गोळा होऊन कॅन्सरचं रूपांतर होऊन आपल्याला माहिती होतं. बरोबर. कॅन्सर शरीरामध्ये बनण्यासाठी पूर्ण बॉडीच आपण कन्सिडर करूया जनरल इन्फॉर्मेशनसाठी. प्रमुख कारण कोणते आपण असं सांगता येईल का? सो प्रमुख कारण जी असतात त्याला आपण 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करू. एक असतं जेनेटिक कारण आणि दुसरं असतं एन्व्हायरमेंटल कारण. म्हणजे दिवसेंदिवस जी आपण जगतो आयुष्य, त्यामध्ये जे काही गोष्टी खातो पितो किंवा ज्याचा एक्सपोजर आपल्या बॉडीला होतो त्याला आपण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये गिनत असतो. सो जेनेटिक फॅक्टर्स काय? जेनेटिक फॅक्टर्स म्हणजे आई वडिलांकडून मिळालेलं जे रक्त आहे आणि त्या थ्रू आपली बॉडी जी बनलेली आहे त्याला जेनेटिक फॅक्टर्स म्हणतो. आणि कोणत्याही कॅन्सरमध्ये, काही कॅन्सर्स म्हणजे फॉर एक्झाम्पल ब्रेस्ट कॅन्सर, ओव्हरी कॅन्सर, यामध्ये जेनेटिक फॅक्टर्सचं जास्त प्रमाण असतं. कोलोरेक्टल कॅन्सर आज आपण ज्याबद्दल प्रामुख्याने बोलणार आहोत त्याच्यामध्ये जेनेटिक कॅन्सरचा रोल हा एक जवळपास 15 ते 20% लोकांमध्ये असतो. आणि जेनेटिक फॅक्टर्स म्हणजे काय? ॲबनॉर्मल जीन्स. आई वडिलांथ्रू जशी आपल्याला संपत्ती त्यांची मिळते, जसं आपल्याला त्यांचं घर मिळतं, इतर गोष्टी मिळतात, तसंच आपल्याला त्यांचे डिफेक्टिव्ह जीन्स सुद्धा मिळत असतात. आणि हे डिफेक्टिव्ह जीन्स आपल्या बॉडीमध्ये विशिष्ट प्रकारचे कॅन्सर डेव्हलप करण्यामध्ये मदत करत असतात. हे झाले जेनेटिक फॅक्टर्स. दुसरे जे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये बऱ्याच गोष्टी आल्या. तुम्ही दूषित अन्न खात असाल, दूषित पाणी पित असाल, त्यानंतर दूषित हवा तुम्ही ब्रीथ करत असाल, हे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स झाले. असे बरेच एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत ज्यामुळे हे सर्व कॅन्सर होतात. सो कॅन्सर हा जेनेटिक आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सचा एक समतोल प्रमाणामध्ये झालेल्या इफेक्ट्समुळे होणारा बदल असतो. जर आपण आता कॅन्सर बघितलेला आहे तर पुढची गोष्ट आपण आपल्या टॉपिकला येऊया. नेमकं कोलोरेक्टल कॅन्सर हा इतकं का बर एखाद्या वर्षामधलं 1 महिना कोलोरेक्टल कॅन्सर म्हणून जग सेलिब्रेट करत असेल, त्याला काहीतरी नेमकं कारण असेल. तर कोलोरेक्टल कॅन्सर म्हणजे नेमकं काय आणि त्याला इतकं का बर महत्व आहे त्याच्याबद्दल थोडंफार सांगू शकता का? राईट. सो कोलोरेक्टल कॅन्सर यामध्ये 2 शब्द प्रामुख्याने आहेत. एक म्हणजे कोलन आणि दुसरा आहे रेक्टम. सो हे दुसरे तिसरे काहीच नसून प्रत्येकाच्या शरीरातले 2 अवयव आहेत. सो कोलन ज्याला की आपण आतडे म्हणतो, मोठी आतडी, आणि रेक्टम ज्याला आपण गुदाशय मराठीमध्ये म्हणतो. सो बेसिकली आतडी संपल्यानंतर तिथून संडासापर्यंतची जी जागा असते त्याला आपण गुदाशय म्हणतो. आपल्या पोटाचा सगळ्यात खालचा भाग असतो, पेल्विस मध्ये असतो आणि याचा अंत संडासाच्या जागेमध्ये होत असतो. आणि पोटामध्ये जिथे आपलं पूर्ण अन्न पचतं, जिथे पचनक्रिया सगळी होते, त्याला आपण आतडी म्हणतो. ती छोटी आणि मोठी आतडी असते. सो कोलन हा मोठ्या आतडीसाठी वापरला गेलेला शब्द आहे. सो मोठी आतडी आणि गुदाशय या दोघांना मिळून कोलोरेक्टम असं म्हणतात आणि त्याच्या कॅन्सर्स बद्दल आपण आज बोलत आहोत. सो कोलोरेक्टल कॅन्सर्स जगातल्या सर्व कॅन्सर्स मधून 3ऱ्या क्रमांकावर येतात, ज्याचे जास्तीत जास्त रुग्ण आज भारतामध्ये दिसून येत आहेत. आणि कोलोरेक्टम कॅन्सर्स याबद्दल मार्च हा महिना ऍज अ इंटरनॅशनल अवेअरनेस मंथ म्हणून सिलेक्ट केला जातो, कारण या मंथमध्ये कोलन आणि रेक्टम कॅन्सर्सची जास्तीत जास्त जी नॉलेज आहे, इन्फॉर्मेशन आहे, ते डॉक्टर्स कडून पेशंट्सकडे जावं आणि अवेअरनेस याची व्हावी, ही त्याच्या मागचा एक दृष्टिकोन आहे. आणि कोलोरेक्टल ह्या 2 ऑर्गनचा मिळून असलेल्याला आपण कोलोरेक्टल असा कॅन्सर आपण संबोधन करतो. म्हणजे वर्ल्ड कोलोरेक्टल अवेअरनेस म्हणजे लोकांना ह्याच्याबद्दल जनजागृती व्हावं आणि अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट व्हावं, आणि ज्याला नाही त्यांनी स्क्रीनिंग वगैरे करावं आणि त्याच्याबद्दल अवेअरनेस राहावं, ह्या संदर्भामध्ये आपण करतो, म्हणायला काही हरकत नाही. नक्कीच. कोलोरेक्टल कॅन्सर आपण समजून घेतलेलं आहे. तर कोलोरेक्टल कॅन्सरचं नेमकं कसा बनतो? आपल्या आतडीमध्ये कॅन्सर बनतो तर नेमकं कोणत्या फेजेसमध्ये होऊन बनतो? सो कोलन किंवा रेक्टल मधले जे कॅन्सर असतात हे जनरली गाठीच्या स्वरूपात किंवा हे प्लॅकच्या स्वरूपात बनतात. प्लॅक म्हणजे काय? एक फ्लॅट गाठ. फ्लॅट गाठ कोलन आणि रेक्टम अर्थातच आपण समजतो की आता आतड्यांमध्ये आणि गुदाशयमध्ये या गाठी बनतात. तर हे स्ट्रक्चर्स कसे ट्यूब सारखे स्ट्रक्चर्स असतात. ट्यूब लाईट सारखा तो कॉलम असतो, पाईप असतो.
पाईपच्या आतमध्ये एक तर गाठ बनू शकते, नाहीतर पूर्ण पाईपला आतल्या बाजूने कधी कधी प्लॅक सारखा एक लिजन बनतो. तर हे कॅन्सरचे जे सेल्स असतात हे सुरुवातीला फक्त त्या पाईपच्या भोवती असतात आणि हळूहळू ते कलेक्शन ॲबनॉर्मल सेल्सचं होत राहतं आणि त्याचा तिथे मास बनतो किंवा बॉल बनतो, ज्याला आपण कधी कधी पॉलिप सुद्धा संबोधतो किंवा तो कधी कधी कॅन्सरमध्ये डायरेक्टली रूपांतर होतो. सो जेव्हा आपल्याला मेजरली सिम्पटम्स येतात, कोणत्या पण कोलन किंवा रेक्टर कॅन्सरचे सिम्पटम्स आपण पुढे जाणून घेणार आहोत, पण हे सिम्पटम्स जेव्हा आपल्याला येतात तेव्हा मोस्टली आतमध्ये पॉलिप किंवा गाठ झालेली असते. आणि ज्यावेळेस जनरली प्लॅक आतमध्ये झालेला असतो, ज्यामध्ये 360 डिग्री इन्व्हॉल्वमेंट त्या आत ट्यूबची होते गुदाशयामध्ये किंवा कोलनमध्ये, त्यावेळेस सिम्पटम्स थोडेसे लेट आपल्याला जाणवतात आणि कदाचित अशाच कॅन्सर्समध्ये डिटेक्शन हे थोडंसं लेट होत असतं. सो कॅन्सर हा नॉन कॅन्सरस स्टेज, प्री कॅन्सरस स्टेज आणि त्यानंतर कॅन्सरस स्टेजमध्ये अशा प्रकारे त्याचं रूपांतर होत असतं. पॉलिप म्हणजे आपण प्री कॅन्सरस म्हणायला हवं का? डेफिनेटली. सो पॉलिप हे सगळेच कॅन्सरस नसतात आणि काही पॉलिप हे कॅन्सरमध्ये त्यांचं रूपांतर होतं. सो जनरली आपण असं म्हणू शकतो की सर्व पॉलिप हे प्री कॅन्सरस स्टेजमध्ये असतात, पण यातले कोणते पॉलिप कॅन्सरस स्टेजमध्ये कन्वर्ट होतील हे आपण कोलोनोस्कोपिक तपासणी म्हणजे दुर्बिणीद्वारे होणाऱ्या तपासणीमध्ये जाणून घेऊ शकतो. आणि मल्टिपल पॉलिप्स जेव्हा आतमध्ये असतात तेव्हा हे जनरली कॅन्सरमध्ये त्यांचं रूपांतर होण्याचं जे प्रमाण असतं हे जास्त असू शकतं आणि हे याला वेळ लागत असतो, बऱ्याच कालावधी याला लागत असतो. किती वेळ म्हणता येईल एखाद्या पेशंटला पॉलिप कळालं आणि तो पॉलिपचा एक जनरल फॅमिलियल कॅन्सर नाही तर किती वेळाच्या टाइम पिरियडमध्ये पॉलिपहून कॅन्सरचं रूपांतर होण्याची शक्यता राहते? सो पॉलिप जेव्हा आपल्याला डायग्नोज होतात हे जनरली आपल्याला 2 भागांमध्ये आपण डिवाइड करतो. फॅमिलियल पॉलिप आहेत का नॉन फॅमिलियल पॉलिप आहेत. आता फॅमिलियल म्हणजे काय? जेनेटिक, जसं की नाव उद्देशतं. फॅमिलियल म्हणजे जेनेटिक. जेनेटिक जे पॉलिप्स असतात त्यामध्ये काही ॲबनॉर्मल जीन्स असतील तर हे डेफिनेटली कॅन्सरमध्ये कन्वर्ट होण्याची शक्यता 90% पेक्षा जास्त असते. फास्टर पण होते आणि हे ओव्हर अ पिरियड ऑफ 1 इयर किंवा लेस दॅन दॅट होतात. पण जे नॉन कॅन्सरस ऑर नॉन फॅमिलियल पॉलिप्स असतील ते आयुष्यभर तसेच राहू शकतात विदाउट टर्निंग इनटू कॅन्सर. ओके. आणि जो काही कॅन्सर कन्वर्ट होणाऱ्या नॉन फॅमिलियल मध्ये एक 8 ते 10 वर्षाचा एक टाइम पिरियड असू शकतो. अनुवंशिक आपण कॅन्सर म्हणतोय, कोलोरेक्टल कॅन्सर मध्ये अनुवंशिक कोलोरेक्टल कॅन्सर किंवा फॅमिलियल कॅन्सर म्हणून संबोधन करतात, ते ह्याच्याबद्दल इतकं स्ट्रेस का बरं सांगतात? सो फॅमिलियल कारण बद्दल स्ट्रेस आपण का सांगतो? कारण सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला माहित आहे की आपले जीन्स डिफेक्टिव्ह आहेत आणि हे माहीत करून घेण्यासाठी सिंपल ब्लड टेस्ट असते. सो या ब्लड टेस्टमध्ये आपल्याला कळतं वेदर आपले जे पॉलिप्स आहेत किंवा कोलन आणि रेक्टम मध्ये असणारी कोणती पण गाठ आहे ही फॅमिलियल आहे किंवा जेनेटिक आहे. आता जसं आपण बोललो की या गाठी कॅन्सरमध्ये रूपांतर खूप लवकर होतात, लेस दॅन 1 इयर मध्ये सुद्धा त्याचं रूपांतर होऊ शकतं. सो दर 3-3 महिन्याला आपल्याला यांची चेकिंग करत सतत राहावी लागते आणि त्यामुळे त्याची स्ट्रेस एन्झायटी खूप असते. सो आजकाल फॅमिलियल जे पॉलिप्स असतात त्यांची कॅन्सरमध्ये रूपांतर होण्याच्या अगोदरच ट्रीटमेंट करणं सुद्धा गाईडलाईन्स नुसार आजकाल सजेस्टेड आहे, रेकमेंडेड आहेत. आणि आय थिंक त्याचे एक्सपर्ट डॉक्टर सम्राटस जास्त आहेत. सो डेफिनेटली ते त्याच्याबद्दल आपल्याला जास्त सांगू शकतो. आपण करतो असं म्हणायला काय हरकत नाही. एखाद्या पेशंटला कॅन्सर डेव्हलपमेंट होते, एक नॉर्मल पर्सन आहे, कॅन्सर डेव्हलप होतोय, तो अर्ली आहे का लेट आहे आपल्याला माहिती नाही. साधारणतः कॅन्सरचे कोणते लक्षण असतात ज्यामुळे पेशंटनी त्याची आपल्याला काळजी घ्यावं किंवा डॉक्टरांना भेटावं, त्याच्याबद्दल विचार करावा गरजेचे असते? असे कोणते लक्षणं आहेत त्याला तुम्ही प्रामुख्याने सांगता? सो कोलन आणि रेक्टम कॅन्सर म्हणजे गुदाशय आणि आतड्यांचा कॅन्सर जो असतो त्याचे लक्षणं खूप सिंपल आहेत आणि हे लगेच आपल्याला कळतात. ते सिम्पटम्स पिक करणं किंवा त्याची खबरदारी बाळगणं ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. आता सिम्पटम्स काय? पहिलं सिम्पटम अर्थातच पाईपच्या आतमध्ये जर का गाठ असेल तर तो पाईप ब्लॉक होणार, ज्याला आपण ऑब्स्ट्रक्शन म्हणतो, इम्पेंडिंग ऑब्स्ट्रक्शन म्हणतो, म्हणजे होणारं ऑब्स्ट्रक्शन आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला काय होणार? कॉन्स्टिपेशन होणार, म्हणजे संडास जी रोज मोकळी व्हायला पाहिजे ती होणार नाही. दुसरी गोष्ट, काही केसेसमध्ये अति प्रमाणात संडास होते ज्याला आपण डायरिया म्हणतो, हे सुद्धा एक सिम्पटम कोलोरेक्टल कॅन्सरचं आहे. अल्टर्ड बावल हॅबिट, कधी कॉन्स्टिपेशन आणि कधी जास्त डायरिया होतो, लूज मोशन्स होतो. तिसरं इम्पॉर्टंट जे याच्यामध्ये सिम्पटम आहे ते आहे ब्लिडिंग.
सो ब्लिडिंग, फ्रेश ब्लिडिंग सुद्धा होऊ शकते, कारण रेक्टम खाली असतो, तिथून जर का ब्लिडिंग झाली तर ती फ्रेश लाल भडक रक्त आपल्याला जाणवतं किंवा दिसतं. आणि कधी कधी काळवट रक्त सुद्धा त्यामध्ये असू शकतं, जे की आपल्या संडासामध्ये कालून बेसिकली खाली येतो. सो त्याचा रंग लालचा काळा कन्वर्ट होत असतो, ज्याला आम्ही मलिना असं म्हणतो. आणि हे जनरली कोलन कॅन्सरचे संकेत असतात, डांबरासारखा कलरचा मोशन म्हणतो आपण. हो. तर हे तिसरं इम्पॉर्टंट सिम्पटम आहे कोलन आणि रेक्टम कॅन्सरचं. आणि हे अर्ली कॅन्सर्समध्ये लवकर दिसणारे सिम्पटम्स आहेत. लेट कॅन्सर, हाच कॅन्सर जेव्हा स्टेज 3 किंवा 4 मध्ये जातो तेव्हा जनरली पोटामध्ये दुखणे, अर्थातच वजन खूप कमी होणे, कारण तुमचं जेवण ऑलमोस्ट त्यावेळेस बंद झालेलं असतं किंवा 70% कमी झालेलं असतं. त्यानंतर बॉडीमध्ये विशिष्ट असे चेंजेस दिसणे, ज्यामध्ये भूक न लागणे, शरीराचा कलर बदलणे, ज्याला पॅरानिओप्लास्टिक सिंड्रोम असं म्हणतात. असं लेटर स्टेज ऑफ कॅन्सरमध्ये हे सिम्पटम्स आपल्याला दिसून येतात. वजन कमी होते म्हणतात, नेमकं किती वजन कमी झालं तर मला कॅन्सर आहे का हा विचार करायला पाहिजे, कारण 2 किलो वजन कमी झालं तर वजन कमी म्हणतो. असं मेडिकली किती वजन कमी झालं तर त्याला आपण सिग्निफिकन्स ठरवू शकतो? हा खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आजकालच्या या काळामध्ये प्रत्येकालाच कमीत कमी वजन हे हवं असतं आणि सगळेच वेट लॉसच्या मार्गी लागलेले असतात. बरेच लोक आमच्याकडे जेव्हा येतात, प्रेझेंट होतात, कॅन्सर रिलेटेड वेट लॉस त्यांना झालेला असतो, पण ते लोक खुश होत असतात की काही न करता आमचं वेट कमी होतंय विदाऊट एनी सिम्पटम्स. तर हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. तुमचं वेट लॉस 5% ऑफ बॉडी वेट पेक्षा जास्त जर का झालं असेल 3 महिने किंवा 4 महिन्यांच्या आतमध्ये, तर हे ॲबनॉर्मल लॉस ऑफ बॉडी वेट असतं कॅन्सरच्या डेफिनेशन्समध्ये. सो एवढं वेट लॉस जर का तुम्हाला असेल तर तुम्हाला डेफिनेटली इव्हॅल्युएट करून घ्यायचंय स्वतःला. तुम्हाला ऑन्कॉलॉजिस्ट किंवा गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट त्याच्याकडे जाऊन ही चेकिंग करून घ्यायची. म्हणजे एक साधारणतः 100 किलोच्या पर्सनला 3 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये 5 किलोपेक्षा जास्त तुम्ही वजन कमी करण्यासाठी काही करत नाही, जेवण वगैरे कमी केलं किंवा वेट लॉस डाएट वरती नाही, तरी सुद्धा 5 किलोपेक्षा जास्त वजन कमी झालं, किंवा 6 महिन्याच्या ड्युरेशन मध्ये 100 किलो मधले 10 किलोपेक्षा जास्त वजन कमी झालं, अनइंटेन्शनल वेट लॉस म्हणतो. म्हणजे मी काही प्रयत्न करत नाही तरी सुद्धा वजन कमी होते. तर तशा कंडिशन मध्ये आपल्याला चांगल्या स्पेशलिस्टला, डॉक्टरांना, गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्टला, ऑन्कॉलॉजिस्टला भेटून काही कॅन्सर तर नाही ना हे बघितलेलं बेटर राहतं, असं म्हणायला काही हरकत नाही. सर, तुम्ही सांगितलं अर्ली फेज मध्ये म्हटले काही सिम्पटम, वॉर्निंग साईन सांगितलं, अल्टर्ड बाउल हॅबिट आहे, कॉन्स्टिपेशन, डायरिया आहे, ब्लीडिंग आहे, मलिना आहे, वेट लॉस आहे, भूक न लागण, लॉस ऑफ ॲपेटाईट आहे. लेट स्टेज मध्ये सांगितलं ऑब्स्ट्रक्शन वगैरे होऊ शकतं. सर, व्हेरी अर्ली स्टेज मध्ये असतात, पॉलिप स्टेज मध्ये असतात, त्यांना सिम्पटम नसतात, ते पेशंट कसे डायग्नोज करायचं आपण? सो पॉलिप्स जेव्हा असतात तेव्हा अर्थातच तुमचे चेंज इन बावल हॅबिट जो आम्ही शब्द वापरला तो डेफिनेटली असणार, कारण पॉलिप्स जेव्हा तुमच्या इंटेस्टाईन्स मध्ये, आतमध्ये गुदाशय किंवा कोलन आतड्यांमध्ये होतात तेव्हा डेफिनेटली तिथे व्हॉल्यूम, आतला जो स्पेस असतो तो कमी होत असतो, आणि त्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशन किंवा लूज मोशन्स याचा अल्टरनेट असे सिम्पटम्स काही ना काही प्रमाणात येतात. आणि सगळ्यात मुख्य गोष्ट आहे फॅमिली हिस्ट्री तुमची घेणे. तुमच्या वडिलांना, आईला किंवा तुमच्या वरच्या 2 जनरेशन्सला जर का पॉलिप्स असतील किंवा त्यांना इंटेस्टाईन आणि रेक्टम रिलेटेड काही पण प्रॉब्लेम्स असतील तर तुम्हाला 6 महिन्यातून एकदा कोलोनोस्कोपी करणे खूप जास्त गरजेचे आहे, कारण कधी कधी काही सिम्पटम्स नसताना सुद्धा हे पॉलिप कॅन्सरमध्ये कन्वर्ट होऊ शकतात. सो एकदा तुम्ही जर का कोलोनोस्कोपी केली तर तो तुमचा बेसलाईन रिपोर्ट राहतो बघण्यासाठी की वेदर पॉलिप्स आहेत की नाही आहेत, हे पॉलिप डेंजरस आहेत का नॉन डेंजरस आहेत, हे बिनाईन आहेत का हे कॅन्सरमध्ये रूपांतर होऊ शकतात. सो एक बेसलाईन कोलोनोस्कोपी प्रत्येकाने वयवर्ष 40 मध्ये करून घ्यायलाच हवी. आणि ज्या लोकांची फॅमिली हिस्ट्री आहे इंटेस्टाईन आणि रेक्टम रिलेटेड गोष्टींसाठी, त्यांनी तर वयवर्ष 30 किंवा 35 मध्येच पहिली कोलोनोस्कोपी ही डेफिनेटली करून घ्यायला पाहिजे. आणि तुमच्या कोलोनोस्कोपी रिपोर्टमध्ये जे काही फाइंडिंग्स असतील त्याच्या बेसिसवर डॉक्टर्स तुम्हाला सांगतीलच की तुम्ही वार्षिक कोलोनोस्कोपी करायला हवी, 6 महिन्यातून एकदा करायला हवी, किंवा त्याच्यापेक्षा अजून 5-1 वर्षांनी करायला हवी. डेफिनेटली गॅस्ट्रो, आता जर का म्हटलं तुम्ही जे काही सिम्पटम सांगितले, पोटात दुखणं करणं, एक गॅस्ट्रोच्या ओपीडी मध्ये आम्ही प्रत्येक जण बघतो, कोणाला इंडायजेशन असतो, कोणाला डिस्पेप्सिया असतो, कोणाला पोटदुखी असतो. मग अशा पेशंटमध्ये नेमकं कोणत्या पेशंटनी कॅन्सरच्या दृष्टिकोनातून विचार करायला हवं, म्हणजे हे रेड फ्लॅग साईन असतील तरच विचार करायला हवं का प्रत्येकाने कॅन्सर म्हणून भीती राहायला हवं? राईट. सो अशा गोष्टींची डेफिनेटली एन्झायटी ही आपण घ्यायला नाही पाहिजे, घाबरलं नाही पाहिजे.
एक कॉमन रूल असतो जो आम्ही जेव्हा शिकत असतो तेव्हा आम्ही पण पुस्तकांमध्ये वाचून किंवा सगळ्यांनी सांगून शिकवलेलं आम्हाला असतं की पहिला सिम्पटम जेव्हा आम्हाला दिसतं आम्हाला जज करावं लागतं की हे सिम्पटम किती डेंजरस आहे आणि त्यानुसार आम्ही ट्रीटमेंट देत असतो. जर तुम्ही बरेच कॅन्सरचे रुग्ण पण जेव्हा कॅन्सर त्यांना डायग्नोज होतो त्यानंतर येऊन म्हणतात आम्ही 3 आठवड्यांपासून हॉस्पिटलमध्ये जातोय पण आम्हाला अजून कोणी डायग्नोज कॅन्सरचं केलं नाही आणि आता 1 महिन्यानंतर आम्हाला कळालं की आम्हाला कॅन्सर आहे. तो अर्थातच कोणतेही सिम्पटम आल्यावर त्याच्यासाठी सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आपण पहिले सुरुवात करत असतो. ऍज अ डॉक्टर आम्ही प्रत्येक पेशंटला लगेचच एंडोस्कोपी लगेचच कोलोनोस्कोपी सांगत नाही. आम्ही त्यांना सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट देतो म्हणजे जे काय त्यांना सिम्पटम्स आहेत ते बरं करण्याची ट्रीटमेंट त्यांना देतो. पण हे करून सुद्धा जर का 14 किंवा त्याच्यापेक्षा जास्त दिवस म्हणजे 2 आठवड्यांपेक्षा जास्त दिवस जर का रिलीफ मिळत नसेल तर डेफिनेटली आम्हाला पुढची तपासणी करावी लागते ज्याला की आपण लेव्हल 2 इन्व्हेस्टिगेशन किंवा इन्व्हेसिव्ह इन्व्हेस्टिगेशन म्हणतो, ज्यामध्ये एंडोस्कोपी, कोलोनोस्कोपी, सीटी स्कॅन, MRI जे काय असेल त्या ऑर्गनशी संबंधित हे आपल्याला करावं लागतं. सो जर का तुम्हाला इनडायजेशन, पोटाचा आजार, जसं सर म्हणतायत की ओपीडी मध्ये पोटाशी निगडीत सिम्पटम्स असलेले पेशंट्स येतात, त्यांचे सिम्पटम्स जर का 14 दिवसापेक्षा जास्त बरे होत नसतील तर डेफिनेटली आपल्याला एंडोस्कोपी किंवा लेव्हल 2 इन्व्हेस्टिगेशनचा विचार करायला हवं. कोलोनोस्कोपिक स्क्रीनिंग आपण सांगितलं, डेफिनेटली रिकमेंडेड गाईडलाईन अनुसार आपण काय 45 का 50 कधी स्क्रीनिंगचं आपण इनिशिएट करायला सांगतो. आता आपण जर का ऑस्ट्रेलियन सोसायटी बघितलं, UK, अमेरिकन सगळीकडे बघितलं, ते म्हणतात की 45च्या वरती इव्हन इन्शुरन्स सुद्धा तुम्ही कोलोनोस्कोपी स्क्रीनिंग केलं नाही कॅन्सर घेऊन आला तर हे म्हणत नाही. इंडियामध्ये तो वेल डॉक्युमेंटेड किंवा व्हॅलिड नाहीये, तरी सुद्धा इंडियामध्ये आपण कोणत्या एजला ह्या एज पासून तर का होईना एक कोलोनोस्कोपी करून घ्या असं सांगायला काय हरकत नाही, कोणामध्ये करायला पाहिजे? राईट. सो हा इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. जसं आपण कोलोरेक्टल कॅन्सर्स बद्दल बोलत आहोत, 3rd मोस्ट कॉमन कॅन्सर आज झालेला आहे आणि 10 वर्ष अगोदर आम्ही जे पेशंट्स कोलन आणि रेक्टम कॅन्सरचे बघत होतो ते वयवर्ष 50+ असायचे, पण आता हे वयवर्ष 30+ वर आलेलं आहे. बरीच लोक जस्ट मॅरिड, न्यूली मॅरिड किंवा 30 वर्षाचे जे लोक असतात किंवा कॉलेज गोईंग पॉप्युलेशन मध्ये सुद्धा कोलन आणि रेक्टम कॅन्सर डायग्नोज झालेला आहे. मी माझ्या आयुष्यातला सगळ्यात यंगेस्ट जो कोलन कॅन्सरचा पेशंट पाहिलेला आहे तो फक्त 14 वर्षाचा आहे आणि त्याला काही फॅमिली हिस्ट्री सुद्धा नाही. सो आजच्या काळामध्ये एज डिफाईन करणं कॅन्सरचं खूप कठीण झालेलं आहे. हे नवजात बालकापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत कोणालाही कॅन्सर होऊ शकतो. सो असं बघता वयवर्ष 40 पासून जनरली सगळे इंटरनॅशनल गाईडलाईन्स रेकमेंड करतात रुटीन कोलोनोस्कोपीसाठी. आणि हे झालं अशा पेशंटसाठी जे हाय रिस्क फॅक्टर वर नाहीयेत. पण तुम्हाला फॅमिली हिस्ट्री जर का पॉझिटिव्ह आहे, एडिक्शन हिस्ट्री तुमची पर्सनल पॉझिटिव्ह आहे किंवा इतर कोणत्या कॅन्सरची हिस्ट्री तुमची पॉझिटिव्ह असेल तर तुम्हाला वयवर्ष 30 मध्ये सुद्धा स्क्रीनिंग करायला काहीच हरकत नाही. नेमकं स्क्रीनिंग आपण बोलतोय, स्क्रीनिंग म्हणजे नेमकं पेशंटला लक्षणं असतील त्यांच्यामध्ये कोलोनोस्कोपी सांगतोय का ज्याला काहीही लक्षणं नाही त्यांच्यामध्ये आपण स्क्रीनिंग म्हणतोय? स्क्रीनिंग म्हणजे नेमकं कोणासाठी आणि काय डिफाईंड होतो तो? सो स्क्रीनिंग हा शब्द जो आहे त्याचा अर्थ असतो प्रिव्हेन्शनसाठी. स्क्रीनिंग हे सिम्पटम असलेल्या माणसाला जेव्हा आपण इन्व्हेस्टिगेशन करतो तेव्हा ती स्क्रीनिंग नसते, ती इन्व्हेस्टिगेशन असते. पण आपण जेव्हा स्क्रीनिंग करतो हे एसिम्पटमॅटिक म्हणजे काहीच त्रास न असलेल्या माणसामध्ये करतो. सो स्क्रीनिंग कधी रेकमेंडेड असते? जेव्हा तुम्हाला काही सिम्पटम्स नाही आहेत आणि आपण प्रिव्हेंटिव्ह मोडॅलिटीमध्ये जातोय, म्हणजे काही होऊ नये याच्यासाठी आपण ती इन्व्हेस्टिगेशन करत आहोत. सो स्क्रीनिंग करणं खूप गरजेचं आहे आणि यामुळे आपण कॅन्सर्स असले तरी त्यांना अर्ली स्टेजमध्ये पकडू शकतो. त्यामुळे स्क्रीनिंगचं महत्व वर्षानुवर्ष दिवसेंदिवस हे महत्व वाढत चाललेलं आहे खूप, आणि स्क्रीनिंग ही डेफिनेटली स्वतःची करून घेतली पाहिजे. ओके, म्हणजे जर करता वयाच्या 45-50च्या दरम्यान तुम्ही असाल तर कोलोरेक्टल स्क्रीनिंग करणं म्हणजे तुम्ही अर्ली स्टेजमध्ये पॉलिप वगैरे असेल तर डिटेक्ट करू शकता आणि एखाद्या पॉलिपला डिटेक्ट नाही केलं तर त्याचा कॅन्सर रूपांतर होऊ शकतो. जर स्क्रीनिंग मध्ये पिकअप झालं तर त्याचं होण्याच्या अगोदर प्री कॅन्सरस स्टेजमध्ये आपण त्याला चॉप आउट केलेलं आहे, काढून टाकलेलं आहे, जेणेकरून तुम्हाला कॅन्सर होण्याची भीती ऑलमोस्ट नेग्लिजिबल करू शकतो. ह्यासाठी आपण स्क्रीनिंग 45च्या वयाच्या नंतरच्या पेशंटमध्ये
जे काही फॅमिली हिस्ट्री नाही त्यांना आपण रिकमेंड करू शकतो. म्हणजे त्याच्यामध्ये कोलोनोस्कोपी करून आपण डिटेक्ट करू शकतो. जर कोलोनोस्कोपी करण्यासाठी बरेच पेशंट घाबरतात, तर स्क्रीनिंगसाठी कोलोनोस्कोपी व्यतिरिक्त असे काही टेस्ट आहेत का ज्याच्यामुळे आपण स्क्रीन सुद्धा करू शकतो आणि त्याच्याहून एक 100% जो कोलोनोस्कोपी अश्युरन्स देतो तो भेटणार नाही, पण एक रेस्ट अश्युअर्ड राहतो की नाही काही प्रॉब्लेम, असा काही टेस्ट आहेत का? सो डेफिनेटली हे आय थिंक तुम्ही जास्त बेटर सांगू शकाल रिगार्डिंग. युजली कोलोनोस्कोपीच्या पेशंटच्या ऐवजी आम्ही काय सांगतो, जर का कोलोनोस्कोपीची भीती जास्त आहे, काही काही वेळेला काय होतं 40 वयाच्या पेशंटमध्ये येतात, हार्ट स्टेंट ठेवलेले असतात, त्यांना कोलोनोस्कोपी त्रासदायक वाटू शकतो. अशा पेशंटमध्ये आम्ही सांगतो की तुम्हाला कोलोनोस्कोपीची भीती वाटत असेल तर FOBT जो की स्टूल ब्लड बघणे, FIT त्याच्यामध्ये ब्लड आहे का नाही स्टूल टेस्टवर 2-2 वर्षाला आपण करू शकतो. खूप पेशंटला कोलोनोस्कोपीची भीती वाटत असेल तर CT कोलोग्राम म्हणून म्हणतो, ज्याच्यामध्ये कोलोनोस्कोपी इतकं इन्व्हेजिव्ह नाही, CT स्कॅन असतो, पण कोलोनोस्कोपी सारखं आपल्याला पिकअप रेट भेटू शकतो. CT कोलोग्राम आपण सजेस्ट करतो. कोलोरेक्टल कॅन्सर आपण कोलोनोस्कोपीवरती दिसलं, जो काही कोलोनोस्कोपीवरती इमेज असतो कॅन्सर सारखा असतो, खडबडीत असतो, म्हणून कॅन्सर आहे का म्हणून आपण बायोप्सी घेतो. नेमकं बायोप्सी म्हणजे काय असतो? सो बायोप्सी बद्दल बरेच मिसकन्सेप्शन मिथ लोकांमध्ये असतात, असे हे क्लिअर प्लीज लक्षात ठेवा. बायोप्सी हे असे इन्व्हेस्टिगेशन आहे ज्याच्यामुळे तुमची पुढची पूर्ण ट्रीटमेंट आम्हाला व्यवस्थित प्लॅन करता येते आणि त्याचा अग्रेसिव्हनेस कळते. बायोप्सी म्हणजे काय? कोलोनोस्कोपीनी दुर्बीण आमची आत जाते आणि जिथे गाठ असेल तिथल्या गाठीचा एक छोटासा तुकडा, जी बायोप्सीची निडल असते ती टाचणीच्या ऑलमोस्ट साईजची असते, तेवढा तुकडा घेऊन आपण बाहेर येतो आणि त्याची तपासणी आपण करत असतो. बायोप्सीच्या तुकड्यांमध्ये आपल्याला काय कळतं? पहिली गोष्ट, हा कॅन्सर आहे की नाही. दुसरी गोष्ट, कॅन्सर असेल तर त्याची तीव्रता किती आहे. तिसरी गोष्ट, हा कुठला कॅन्सर आहे? कोलनचा कॅन्सर आहे, रेक्टमचा कॅन्सर आहे का लंगचा कॅन्सर कोलनमध्ये आलेला आहे किंवा दुसऱ्या कोणत्या अवयवचा कॅन्सर कोलनमध्ये आलेला आहे. अशी खूप माहिती आम्हाला जी असते ती बायोप्सीने कळते. त्यामुळे कोणतीच कॅन्सरची ट्रीटमेंट आपण विदाऊट बायोप्सी प्रोसीड करू शकत नाही. त्यामुळे बरेच लोक बायोप्सीला घाबरतात, म्हणतात नंतर करू, आता बघू, नंतर बघू. असं करू नका. बायोप्सी शुड बी द फर्स्ट स्टेप टू एनी ट्रीटमेंट ऑफ कॅन्सर. म्हणजे मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंट डिसाईड करण्यासाठी किंवा कॅन्सरचा थॉट प्रोसेसने आपल्याला ट्रीटमेंट द्यायचं का नॉन कॅन्सर द्यायचं बायोप्सीमुळे कळतो. आता एखाद्या पेशंटला बायोप्सी जर का कळालं आणि त्याच्यामध्ये कॅन्सर आहे असं कळालं तर त्या पेशंटमध्ये सिक्वेन्स ऑफ इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपासणी जे काही असतात ते नेमकं काय तपासणी सजेस्ट करतो? काही ब्लड तपासणी असतात CA किंवा काही इमेजिंग असतात, तुम्ही काय सजेस्ट करता एखाद्या पेशंटला कोलोन कॅन्सर बायोप्सीमध्ये डिटेक्ट झालं तर नेमकं फर्दर काय करायला हवं? सो सगळ्यात पहिले तपासणी आपण जी करत असतो कोलन कॅन्सर बायोप्सीवर डिटेक्ट झाल्यानंतर तो असतो फुल बॉडी पेट CT स्कॅन, किंवा ज्या ठिकाणी पेट CT स्कॅन करणं शक्य नसतं किंवा अवेलेबल नसतं त्या ठिकाणी आपण CT स्कॅन ऑफ चेस्ट आणि CT स्कॅन ऑफ ॲब्डोमेन पेल्विस हे 2 इन्व्हेस्टिगेशन्स करत असतो. यानी आपली स्टेजिंग निश्चित होते. सो कोणत्याही कॅन्सरची ट्रीटमेंट करत असताना 2 गोष्टी अनिवार्य आहेत, एक बायोप्सी आणि दुसरं पेट स्कॅन CT स्कॅन. सो कोलोरेक्टल कॅन्सर्समध्ये पण ते करणं खूप जास्त गरजेचं आहे. ओके, आता तुम्ही स्टेजिंग सांगितलं तर नेमकं कोलोरेक्टल कॅन्सरचं स्टेजिंग जो TNM म्हणतो आपण, स्टेजिंग म्हणजे एक सोप्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर नेमकं स्टेजिंग काय आणि तो करणं सर्जरीच्या अगोदर किंवा ट्रीटमेंटच्या अगोदर काय गरजेचं असतं आणि ते केल्यानंतर त्याच्याबद्दल तुम्हाला काय माहिती भेटतं ज्यामुळे तुम्हाला ट्रीटमेंट मोडॅलिटी डिसाईड करता येईल? सो कोलन आणि रेक्टम सर्जरीज मध्ये स्टेजिंग जी असते ही प्रामुख्याने आपल्याला CT स्कॅनवर कळते आणि कोलोनोस्कोपी जी आपण करतो त्यामध्ये सुद्धा कळते. सो स्टेज 1, 2, 3 आणि 4 प्रत्येक कॅन्सरनुसार कोलन आणि रेक्टम मध्ये पण हे 4 स्टेजेस असतात. पहिली स्टेज 1 कोलन किंवा रेक्टमची म्हणजे व्हेरी अर्ली डिसीज, म्हणजे ती गाठ फक्त तेवढ्याच जागेमध्ये आहे, तिथून कुठेच ती दुसरीकडे पसरलेली नाहीये. हे आपण कोलोनोस्कोपी आणि CT स्कॅनवर कन्फर्म करतो. स्टेज 2 कोलन किंवा रेक्टमचं काय असतं की गाठ बऱ्यापैकी मोठी आहे, तिने बऱ्याच मोठा एरिया तिथला इन्व्हॉल्व्ह केलेला आहे पण ती तिथून दुसरीकडे गेलेली नाहीये. सो याला स्टेज 2 म्हणतो. स्टेज 3 कोलन किंवा रेक्टम दोन्ही पण. स्टेज 3 कॅन्सर काय आहे की गाठ कोलन किंवा रेक्टम मध्ये सुरू झालेली आहे, साईज किती पण असो, पण तिथून ती फुटून ती आजूबाजूच्या लिम्फ नोड्स मध्ये गेलेली आहे. प्रत्येक अवयवाच्या आसपास लिम्फ नोड्स असतात आणि आपल्या रक्ताचा दूषित रक्त लिम्फ नोड्स थ्रू आपलं जात असतं. सो कॅन्सरचे सेल्स सुद्धा याच
रस्त्याने पसरत असतात. सो लिम्फ नोड जेव्हा इन्व्हॉल्व्ह होतात तेव्हा तो स्टेज 3 होऊन जातो. आणि स्टेज 4 कशाला म्हणतो की सुरुवात कोलन आणि रेक्टम मध्ये झालीये, पण तिथून ते इतर अवयवांमध्ये पण पसरलेले. फॉर एक्झाम्पल लंग, लिव्हर, हाडं, ब्रेन, जे काय असेल ते. सो याला आपण स्टेज 4 असं म्हणतो. आणि यानुसार आपण ट्रीटमेंट का चेंज करतो, कारण स्टेज 1, 2 आणि 3 जेव्हा असते तेव्हा हे कॅन्सर्स कम्प्लिटली क्युरेबल असतात, कम्प्लिटली बरे होणारे असतात. याच्याने तुमची लाईफ लॉंग जो क्वालिटी ऑफ लाईफ राहते ती नॉर्मल राहते, तुमचं लाईफ नॉर्मल राहतं, सगळं व्यवस्थित राहतं. पण स्टेज 4 जेव्हा असतो त्यावेळेस आपण ट्रीटमेंट जी असते ती फक्त पॅलिएशन म्हणजे सिम्पटम्स घालवण्यासाठी करत असतो. त्या केसमध्ये तो कॅन्सर क्युरेबल नसतो किंवा पूर्णपणे बरा होणारा नसतो. म्हणजे त्याच्या तीव्रतेच्या अनुसार आपण त्याला स्टेज करतो. पहिल्या 3 स्टेजमध्ये त्याला सर्जरी म्हणा, रेडिएशन म्हणा, किमोथेरपी करून आपण क्युअर करण्याच्या थॉट प्रोसेसमध्ये राहतो. स्टेज 4 मध्ये आलं तर त्याला असलेली लाईफ स्पॅन वाढवण्यासाठी पॅलिएशनसाठी आपण थॉट प्रोसेसमध्ये असतो. त्यामुळे पेशंटचा डायग्नोसिस, सर्व्हायव्हल आणि ट्रीटमेंट ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण स्टेजिंग करणं पुढच्या ट्रीटमेंटसाठी गरजेचं असतं. आता कोलोरेक्टल कॅन्सर पण बघितलं, एखाद्याला झालं, एखाद्याला काहीही नाही, काही अशा सवयीमुळे कोलोरेक्टल कॅन्सर होते असं आपण म्हणू शकतो का? कोणत्या गोष्टीमुळे कोलोरेक्टल कॅन्सर होतो का? डेफिनेटली. सो कोलन आणि रेक्टम कॅन्सर्स मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट आहे स्मोकिंग, अल्कोहोल इंटेक. आता स्मोकिंग लोक म्हणतात आम्ही स्मोकिंग तोंडाने करतो, तुम्ही कोलन आणि रेक्टमला कसं काय याच्याशी जोडताय, एवढं डिस्टन्स आहे दोघांमध्ये. तसं नसतं. स्मोकिंग हे कसं अफेक्ट होतं, हे डीएनए म्युटेशन्स थ्रू अफेक्ट होतं. तुम्ही जेव्हा स्मोक करता म्हणजे कोणत्याही प्रकारची तंबाखू किंवा स्मोक घेता तेव्हा त्याचा परिणाम तुमच्या डीएनए वर होतो आणि तो डीएनए आपल्या पूर्ण रक्तात असतो, बॉडीमध्ये असतो आणि त्यामुळे हे अवयव अफेक्ट होतात. तर पहिली गोष्ट आहे स्मोकिंग. दुसरी गोष्ट आहे ओबेसिटी. जे लोक ओबेस आहेत म्हणजे लठ्ठ आहेत, ओव्हरवेट आहेत, त्यांच्यामध्ये कोलन आणि रेक्टम कॅन्सर्स खूप कॉमन आहेत. तिसरी गोष्ट फास्ट फूड हॅबिट्स. मैदा जास्त खाणे, फास्ट फूडचे आयटम जितके पण बाहेर मिळतात त्याचं जास्त सेवन केल्याने, फॅटी फूड जास्त खाल्ल्याने कोलन आणि रेक्टम कॅन्सर्स होतात. 5वं कारण आहे अल्कोहोल इंटेक. अल्कोहोल म्हणजेच दारू, याचं जर का तुमचं सेवन खूप जास्त प्रमाणात असेल तर कोलन आणि रेक्टम कॅन्सर पण याच्यामध्ये होतात. 6वी मेजर जी गोष्टी आहे ती स्पायसी फूड, आणि त्यामुळेच इंडियामध्ये हे एवढं कॉमन आहे आणि एशियन कंट्रीजमध्ये पण कॉमन आहे. स्पायसी फूडच्या इंटेकमुळे सुद्धा कोलन आणि रेक्टम कॅन्सर्स जे असतात ते खूप जास्त प्रमाणात होत असतात आणि हे सगळे एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स मध्ये येतं. म्हणजे फॅमिलियल आणि वयामुळे होणाऱ्या गोष्टी सोडून जे कॅन्सर होते चुकीच्या सवयीमुळे सगळ्यात जास्त कॅन्सर होण्याची शक्यता आहे आणि त्या गोष्टी टाळल्याने आपली कॅन्सर होण्यापासून आपण उरू शकतो असं म्हणता येईल. तर तुम्ही असं काही सांगू शकता का, आपल्या जीवनशैलीमध्ये काही आपण बदलाव जर का केले, हे तर आपल्याला करायचं नाही, त्याच्या व्यतिरिक्त काही बदलाव म्हणजे एक्सरसाइज आहे, लाईफस्टाईल आहे, केल्याने आपल्याला कॅन्सर होण्यापासून आपण उरू शकतो किंवा अवॉइड करू शकतो, असं काही सांगू शकाल का? सो जसं मी सांगितलं, कोलन आणि रेक्टम कॅन्सर्स मध्ये एक 20 ते 22% चान्स जेनेटिक कॅन्सरचा असतो. सो जेनेटिक कॅन्सरचा तुम्हाला धोका असेल तर तुम्हाला मेक शुअर करायचं आहे की एन्व्हायरमेंटल फॅक्टर्सचं त्यामध्ये काहीच ऍडिशन नको. सो या ज्या गोष्टी सांगितल्या, स्मोकिंग, अल्कोहोल, स्पायसी फूड, फास्ट फूड, ओबेसिटी, हे सगळं तुम्ही नाही केलं पाहिजे. हे सगळं रिव्हर्स करण्याचा प्रयत्न तुम्ही केला गेला पाहिजे. असेल तरी मॉडरेशन किंवा लिमिटेशन मध्ये ठेवायला हवं. एखाद्याला कोलोरेक्टल कॅन्सर हा डायग्नोसिस झालेला आहे, निदान झालेला आहे. आता कोलोरेक्टल कॅन्सर डायग्नोसिस झाल्यानंतर पेशंटची फॅमिली आणि आजूबाजूचे सगळ्यात पहिला बटन दाबला जातो पॅनिक. म्हणजे खूप भीती वाटायला चालू होतो आणि वाटायला चालू होतं की आता जग संपलेलं आहे, काही नाही. पण त्या पेशंटला आपल्याला हे सांगणं गरजेचं आहे की ट्रीटमेंट काय अवेलेबल आहेत, कोणत्या गोष्टी अवेलेबल आहेत. थोडक्यामध्ये मला तुम्ही असं सांगू शकाल का, कोलोरेक्टल कॅन्सर मध्ये असलेले उपचार पद्धती काय, अवेलेबल असलेली उपचार पद्धती काय? सो यामध्ये आपण कोलन आणि रेक्टम या दोघांना वेगवेगळं करूयात. सो कोलनचे जे उपचार पद्धती आहेत त्याच्यामध्ये 2च गोष्टींचा समावेश आहे. एक आहे सर्जरी, जे की खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते कोलन कॅन्सरमध्ये, त्याशिवाय कोलन कॅन्सरची ट्रीटमेंट सुरूच होत नाही. आणि दुसरं कोलन कॅन्सरमध्ये गरजेचं असतं जे असतं किमोथेरपी, पण ते प्रत्येकच पेशंटला लागत नाही. ऑलमोस्ट 50 to 60% पेशंटमध्ये आपण ते अवॉइड करू शकतो. सो कोलन कॅन्सरसाठी सर्जरी आणि किमोथेरपी. रेक्टम कॅन्सरसाठी आपल्याला तिन्ही पण गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत, जे की असतं सर्जरी, किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी. त्याचं कारण असं की रेक्टम कॅन्सर्स हे जास्त एग्रेसिव्ह असतात,
रेक्टम कॅन्सरमध्ये म्हणजे होत असलेले सबटाइप्स ऑफ कॅन्सर खूप जास्त आहेत कोलन कॅन्सरपेक्षा, आणि अवघड जागा असल्यामुळे तिथली अनॅटॉमी कॉम्प्लेक्स असते आणि त्यामुळे ट्रीटमेंट सुद्धा थोडीशी कॉम्प्लेक्स असते कोलन कॅन्सरच्या तुलनेमध्ये. रेक्टम जो की आपल्या पेल्विस मध्ये असतो, तिथं गर्भाशय असतो, लघवीची पिशवी असतो, आजूबाजूला रक्ताचे मोठे नळे असतात, त्यामुळे बरेच कॉम्प्लिकेटेड आहे म्हणता येतात. सर, बाहेर अशा ठिकाणी ऐकण्यात येते की कॅन्सर झालं म्हटलं की रिलेटिव्ह सांगतात की तिथं आम्ही घेतलं होतं ॲलोपॅथी सोडून अल्टरनेटिव्ह मेडिकेशन, काही आयुर्वेदिक मेडिकेशन आहे किंवा होमिओपॅथी, त्याने 100% क्युअर झाला असं म्हणतात. बरेच पेशंट मला पण येऊन सांगतात कॅन्सर डायग्नोज झालं की आम्ही तिकडे जातो. हे कितपत खरं आहे? तुमचा ह्याच्याबद्दल काय एक्सपिरियन्स आहे? मी तरी म्हणेल की हे साफ खोटं आहे. अल्टरनेटिव्ह मेडिसिन मध्ये असा कोणताच प्रूफ नाहीये की ज्याच्यानी कॅन्सर हा पूर्णपणे बरा होतो. हा, डेफिनेटली आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक मेडिसिन्स हे साईड इफेक्ट मॅनेजमेंटसाठी खूप जास्त चांगले आहेत आणि मी तर स्वतः पण त्यांचा यूज करेल आणि दुसऱ्यांना पण सजेस्ट करेल. पण कॅन्सर मुळात जो आजार आहे त्याचं जे ट्रीटमेंट आहे हे फक्त ॲलोपॅथीमध्येच आहे. आणि कृपया ही ट्रीटमेंट सुरू, स्पेशली तुम्ही जर का अर्ली स्टेजेस ऑफ लंग कॅन्सरमध्ये डायग्नोज झालेला असाल तर अल्टरनेटिव्ह मेडिसिनच्या शोधामध्ये टाइम वेस्ट करू नये, वाया घालू नये, आणि ताबडतोब जी काही ट्रीटमेंट तुम्हाला सजेस्ट केलेली असेल ॲलोपॅथिक प्रॉपर ट्रीटमेंट त्याच्या थ्रू जावं. ओके, म्हणजे हे जो काही अल्टरनेटिव्ह मेडिसिन आहेत आयुर्वेदिक, होमिओपॅथी वगैरे, हे आपल्या इम्युनिटीसाठी, हेल्थसाठी, कॅन्सरच्या पेशंटमध्ये आणि मानसिक पण खूप मोठा बूस्ट भेटतो, त्या गोष्टीसाठी मदतगार होतील. पण तुम्ही क्वालिफाईड ऑन्कोलॉजिस्ट किंवा सर्जन, GI सर्जन थ्रू त्यांची जी काही मल्टी मोडॅलिटी ऑफ ट्रीटमेंटचा थॉट प्रोसेस असतं, त्या थॉट प्रोसेसनं डायग्नोस होईपर्यंत वेळ जातो. काही वेळेला आपल्याला लेटमध्ये डायग्नोस होतो, पण एकदा डायग्नोसिस झाल्यानंतर तर आपण तो प्रॉपर मल्टी मोडॅलिटी ट्रीटमेंट वेळ कोणताही वाया न घालता आणि जास्त न घाबरता आपण पुढची ट्रीटमेंट करायला हवं असं म्हणता येईल. कॅन्सर, कोलोरेक्टल कॅन्सर मध्ये बिना सर्जरीचा आपण काही करता येऊ शकतं का? असं काय आहे का? कारण सर्जरी मी सांगितल्यानंतर बरेच पेशंट घाबरतात, आम्हाला सर्जरी करायचं नाही. तर बिना सर्जरीचा काय ऑप्शन असतो का? सो जसं मी सांगितलं, कोलन कॅन्सरमध्ये सर्जरी नीड्स ट्रीटमेंट सुरू होते. सो स्टेज 1, 2, 3 सर्जरी इज कंपल्सरी, मॅन्डेटरी, त्याच्याशिवाय आपण पुढे जाऊ नाही शकत. स्टेज 4 मध्ये सुद्धा सर्जरी करावी लागते, कारण स्टेज 4 मध्ये युजली जेव्हा पेशंट डायग्नोज होतो तेव्हा त्याची जी नळी असते आतड्यांची ती ब्लॉक झालेली असते, संडासाला यायला जागा नसते आणि त्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन्स होतात. त्यामुळे कोलन सर्जरी ही डेफिनेटली अनअवॉइडेबल आहे. कोलन कॅन्सरमध्ये सर्जरी ही झालीच पाहिजे. कोलन कॅन्सरमध्ये सर्जरी न करता जे लोक किमोथेरपी, इम्युनोथेरपी इत्यादी गोष्टी घेतात त्यांचा क्युरेबिलिटी रेट जो असतो तो 0% आहे असं मी म्हणेन. सो सर्जरी झाल्यानंतर किमोथेरपी आणि इतर थेरपीजचा रोल असतो. सर्जरी कोलन कॅन्सरमध्ये अनिवार्य आहे, मॅन्डेटरी आहे, अनअवॉइडेबल आहे. रेक्टम कॅन्सर्समध्ये सर्जरी जी असते ती खूप कमी केसेसमध्ये आपण अवॉइड करू शकतो, पण अजून इंटरनॅशनल गाईडलाईन जे आहेत ते तितके तत्पर नाहीयेत हे सांगण्यामध्ये की सर्जरी ही टोटली अवॉइड केल्या गेली पाहिजे. पण डेफिनेटली काही एकदम कमी पेशंट्समध्ये आपण ती अवॉइड करू शकतो ज्यांना किमो आणि रेडिएशननी खूप चांगले रिस्पॉन्सेस येतात. म्हणजे असं आपण मांडूयात का, कोलोरेक्टल कॅन्सरमध्ये गाठ काढण्यासाठी सर्जरी मॅन्डेटरी आहे, गाठीच्या बाजूला जे काही इफेक्ट झालेले लेट स्टेजमध्ये त्याला रेडिएशन देता येतं, आणि गाठ निघून गेल्यानंतर सुद्धा आणि आजूबाजूचा जो काही सेल आहे ते रेडिएशन शेकेने जाळल्यानंतर सुद्धा त्या स्टेजमध्ये शरीरामध्ये पसरलेले तो कॅन्सर येऊ नये म्हणून आपण किमोथेरपी देतो, असं आपण म्हणता येईल का? डेफिनेटली तसं म्हणता येईल आपल्याला. ओके, किमोथेरपी आपण जर का आता म्हणत असेल एखाद्या पेशंटला, बरेच पेशंटला भीती असतो की किमोथेरपी चालू केल्यानंतर केस जातात, हात काळ पडतात, पायात कंटिन्यू बर्निंग असतो आणि साईड इफेक्ट खूप असतात, म्हणून मला किमोथेरपी घ्यायचं नाही असं म्हणतात. तर किमोथेरपीचे साईड इफेक्ट काय असतात आणि हे आपण असं करू शकतो का, ह्याच्याबद्दल तुम्ही काय सांगता? सो मी डेफिनेटली, माझे पेशंट जेव्हा असा प्रश्न मला विचारतात की किमोथेरपीने आम्ही हे ऐकले ते ऐकले, कसं असतं माहितीये का, आपण ज्या गोष्टी ऐकतो त्याचं वर्स्ट पिक्चर जे असतं ते आपण डोळ्यासमोर ठेवतो, बेस्ट पिक्चर कधीच ठेवत नसतो. सो मी जनरली माझ्या पेशंट्सला, माझे इतर पेशंट जे आहेत ज्यांची ट्रीटमेंट नुकतीच संपलेली आहे किंवा 1 वर्षापूर्वी ज्यांची ट्रीटमेंट झालेली आहे, मी त्यांच्याशी त्यांची भेट घालून देतो, त्यांचं बोलणं करून देतो. एक दुसरा ज्यांनी ऑलरेडी ट्रीटमेंट घेतलेली असा पेशंट जो आहे तोच एका नवीन पेशंटला व्यवस्थितरित्या काउन्सिलिंग करू शकतो असं मला वाटतं.
बरेच लोक असं म्हणतात अरे आता काय हा पॉझिटिव्हच बोलणार, याचं कामच आहे, हा डॉक्टर आहे. पण माझ्या प्रॅक्टिसमध्ये तरी मी पेशंट्सला माझ्या ट्रीटेड पेशंट्सची भेट घालून देतो आणि त्यांनाच त्यांचं व्यवस्थित काउन्सिलिंग जे आहे ते करू देतो. तर किमोथेरपी हा मोठा शब्द आहे. पहिले 10 वर्षापूर्वी जी किमोथेरपी होती ती खूप वेगळी होती. आज आपण सगळे किमोथेरपीचे जे औषधं आहेत, इंजेक्शन्स आहेत, ते नॅनो पार्टिकल बेस्ड इंजेक्शन्स वापरतो, ज्यामध्ये साईड इफेक्ट्स मिनिमम असतात. हातापायामध्ये मुंग्या येणे, हात काळे पडणे, हे साईड इफेक्ट्स आज सुद्धा होतात. पण 5 वर्षापूर्वी जे व्हायचे त्याच्या तुलनेमध्ये आज ते 10% आहे असं मी म्हणेल. आणि डेफिनेटली जेव्हा तुम्ही किमोथेरपी घेताय तेव्हा मध्ये आधे डॉक्टर्स तुम्हाला बरेच बाकी पण अल्टरनेट मेडिसिन्स देतात, जे की हे साईड इफेक्ट कमी करण्यामध्ये खूप काम करतं. सर, एखाद्या पेशंटची कॅन्सरची सर्जरी झालेली आहे, रेडिएशन झालेलं आहे, किमोथेरपी झालेली आहे, अशा पेशंटमध्ये एक सतत मनामध्ये असतो मला कॅन्सर पुन्हा उद्भवणार नाही ना, ते नेमकं काय असतं आणि त्याच्याबद्दल तुम्ही काय करता ह्याच्याबद्दल सांगू शकता का? सो कोणताही कॅन्सर तुम्हाला झाल्यानंतर, त्याची ट्रीटमेंट कंप्लीट झाल्यानंतर हा परत होऊ नये याची दक्षता आपल्याला घ्यावी लागते आणि त्यासाठी पहिली 2 वर्ष खूप महत्वाची असतात. सो या पहिल्या 2 वर्षांमध्ये आम्ही प्रत्येक 3 महिन्यांमध्ये तुम्हाला बोलवतो तपासणीसाठी. यामध्ये काही सीटी स्कॅन किंवा जनरल एक्झामिनेशन किंवा कोलोनोस्कोपी, एंडोस्कोपी याचा समावेश असतो. 2 वर्ष कंप्लीट झाल्यानंतर हीच सगळे इन्व्हेस्टिगेशन्स आपण वन्स इन 6 मंथ्स करतो. पण डेफिनेटली एकदा कॅन्सरची तुमची ट्रीटमेंट झाल्यानंतर तुम्हाला ऑलमोस्ट आयुष्यभर काही ना काही फ्रिक्वेन्सीनी डॉक्टरकडे व्हिजिट करावे लागतात या सगळ्या तपासणीसाठी, सो दॅट हा कॅन्सर परत होऊ नये हे टाळण्यासाठी. ओके. आणि एखाद्या फॅमिलीमध्ये कॅन्सर झालेला असेल तर त्यांची जी काही मुलं असतात ते 30 ते 40 मध्ये असतात, त्यांना एक भीती असतो की आम्हाला कॅन्सर होणार नाही ना, त्यांच्यामध्ये काय करायला हवं, काय कसं बघायला हवं, तुम्ही काय सजेस्ट करता? सो कॅन्सर ज्यांना डायग्नोज झालाय आपण त्यांच्यामध्ये हा कशामुळे झालेला आहे हे सापडण्याचा प्रयत्न करतो, ज्यामध्ये जेनेटिक म्युटेशन्सचा समावेश असतो. आणि आजकाल जेनेटिक म्युटेशन्सला रिव्हर्स करण्यासाठी टॅबलेट्स, गोळ्या, ज्याला टार्गेटेड थेरपी आपण असं म्हणतो, ते आलेले आहेत, अवेलेबल आहेत. तर ते आपण यूज करतो अशा लोकांमध्ये, पेशंटसाठी. आणि त्यांची जी फॅमिली आहे, त्यांचं जे खालचं जनरेशन आहे, त्यांना आपण वयवर्ष 30 किंवा 35 पासूनच सर्व्हेलन्स मध्ये ठेवतो. त्यांची अॅन्युअली किंवा 3 वर्षातून एकदा या सगळ्या तपासण्या आपण करतो. पण असे जे पेशंट्स आहेत की ज्यांचं कोणतंच जेनेटिक म्युटेशन नाहीये आणि कशामुळे कॅन्सर झालेला आहे हे सुद्धा आपल्याला माहित नाहीये, अशा लोकांमध्ये आपण 10 वर्षाचा रूल फॉलो करतो. म्हणजे ज्या वयामध्ये तुमच्या आई वडिलांना कॅन्सर झालेला आहे त्याच्यापेक्षा 10 वर्ष अगोदरपासून तुम्ही स्वतः या सर्व्हेलन्स तपासण्या, ज्याला स्क्रीनिंग टेस्टिंग आपण सगळ्या आहेत, ते आपण करत असतो. कॉमन मिथक असतो, मिथ्स म्हणतात की ओल्ड एज मध्येच कोलोरेक्टल कॅन्सर असतो, हे बरोबर आहे का? नाही, हे चुकीचं आहे. कोलोरेक्टल कॅन्सर्स हे पहिले ओल्ड एज मध्ये खूप यायचे, आता तसं नाहीये. आता वयवर्ष 30 मध्ये सगळ्यात जास्त, 30 ते 40च्या मधल्या लोकांमध्ये सगळ्यात जास्त कोलोरेक्टल कॅन्सर्सचा समावेश आहे आणि याचं कारण एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आहेत. ओके. आणि एक दुसरी पण वेगळी भाग आहे की ज्याच्यामध्ये थोडंही मोशनमध्ये रक्त आलं, भले ते पाईल्स असेल तर कॅन्सर म्हणून भीतीने येतात, हे कितपत योग्य आहे? म्हणजे प्रत्येक मोशनमध्ये होणारा रक्त हा कॅन्सर असं म्हणता येईल का? सो प्रत्येक रक्त जे तोंडावाटे किंवा संडासावाटे पडतं हे कॅन्सर नसतं. कधी कधी फक्त छोटे अल्सर्स असतात जे कॅन्सरच नसतात, ते तुम्हाला पोटामध्ये होऊ शकतात आणि त्यामुळे ब्लिडिंग होते, रक्तस्राव होतो. पण याच्या डेप्थमध्ये जाऊन तपासणी करून घेणे खूप गरजेचं आहे. हे कॅन्सर आहे किंवा नाही हे तपासणी नंतर आपल्याला कळेल, पण त्याच्यासाठी पूर्ण तपासणी जी की तुमचे गॅस्ट्रोएंट्रॉलॉजिस्ट तुम्हाला सांगतील ही तुम्ही करून घ्यायला हवी. कोलोरेक्टल कॅन्सर डायग्नोज झाल्यानंतर एक म्हणजे आपण म्हणता येईल की स्टँडर्ड कुठून आपल्याला वाचायचंय किंवा पेशंटला माहिती घ्यायची आणि आपली ट्रीटमेंट चालू आहे, गुगलला न संबोधून कुठं आपण माहिती घ्यायला पाहिजे जो की व्हॅलिड असतो आणि चांगला असतो, कुठून घ्यायला तुम्ही सजेस्ट करता पेशंटला? सो तुम्ही डेफिनेटली जेव्हा तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टला भेटता, तुमच्या सर्जनला भेटता, तुम्ही त्यांना गाईडलाईन्स बद्दल चौकशी करू शकता. आणि या गाईडलाईन्स, इंटरनॅशनल गाईडलाईन्स जे असतात, जे प्रत्येक अवयवच्या कॅन्सरचे गाईडलाईन्स असतात, हे प्रत्येक माणसाला ऍक्सेस करता येत नसतात, पण आमच्याकडे त्याचा ऍक्सेस असतो. तुम्हाला जर का ते वाचायचे असतील, जाणून घ्यायचे असतील, तर तुम्ही डेफिनेटली तशी डिमांड तुमच्या ऑन्कॉलॉजिस्टला करून घेऊ शकता. मी माझ्या पेशंट्सला जनरली त्याची कॉपीज प्रिंटआउटच्या फॉर्ममध्ये देत असतो, जे की इंटरनॅशनल स्टँडर्ड गाईडलाईन्स आहेत, त्यानुसारच तुमची ट्रीटमेंट झाली पाहिजे. तर हे गाईडलाईन्स डेफिनेटली तुम्ही पण गो थ्रू करू शकता आणि
तुम्ही आम्हाला डिमांड केली तर आम्ही डेफिनेटली तुम्हाला त्या प्रोव्हाइड करू. चला तर सर, मग आपण ह्या पूर्ण व्हिडिओमध्ये बरेच काही कोलोरेक्टल कॅन्सर बद्दल, अवेअरनेस बद्दल आणि माहिती बरीच चांगली आपल्याला भेटलेली आहे. तुमच्या थ्रू आम्हाला चांगली माहिती समजण्यात पण आलेली आहे आणि आमचे जे काही श्रोते आहेत, बघणार आहेत हे व्हिडिओ, त्यांना देखील ह्याच्यामधून बरेच फायदा होईल असं मला वाटतं. तरी आमच्या रुटीन पॉडकास्टमध्ये आम्ही सांगतो की लास्टला तुम्ही जर का हा पूर्ण पॉडकास्ट बघितला असेल तर एक शब्द टाईप करा, ज्यांना आम्हाला कळेल की तुम्हाला हा पूर्ण बघितलेला आहे. तसा एखादा शब्द तुम्ही सांगू शकाल का? सो तुम्ही डेफिनेटली खाली कमेंट सेक्शन मध्ये कॅन्सर हा शब्द टाईप करू शकता आणि त्याने आम्हाला कळेल की तुम्ही आमचा पूर्ण पॉडकास्ट बघितला आहे की नाही. आणि आम्ही अजून पण असेच पॉडकास्ट बनवू ज्यामध्ये जास्तीत जास्त माहिती आम्ही तुम्हाला अजून पण कोलोरेक्टम आणि इतर अवयवांबद्दल, इसोफेगस आहे, स्टमक आहे, बरेच अवयव आहेत जे आम्ही कव्हर करू शकतो. हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तरी मित्रांनो, हा व्हिडिओ बघा, आवडला असेल तर लाईक करा आणि आमचा चॅनल गटफिट क्लब हा सबस्क्राईब करा. तरी आमच्या ह्या चॅनलवरती आम्ही गट रिलेटेड म्हणजे पचन संस्था रिलेटेड बरेच काही गोष्टींबद्दल वेगवेगळे गेस्ट सोबत आपण डिस्कशन करणार आहोत आणि चांगली अशीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तरी हा आमचे व्हिडिओ गटफिट क्लबवरती आलेले अबाधितपणे तुम्हाला बघण्याला भेटण्यासाठी आमचा चॅनल सबस्क्राईब करणं गरजेचं आहे. चला तर मग, धन्यवाद.